छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमात अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील 9 सदस्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत मुस्लिम धर्म सोडत हिंदू धर्मात प्रवेश केला। आपण लहानपणापासूनच हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करतो। सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याचं शेख यांचं म्हणणं आहे। आपल्या 2 मुलींची लग्न हिंदू धर्मात करून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं। जमीर शेख मजुरीचे काम करतात। धर्मांतरासाठी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचं त्यांनी सांगितलंय। धर्मांतरानंतर त्यांचं नाव शिवराम तर पत्नीचं नाव सीता ठेवण्यात आलंय। संभाजीनगरमध्ये घडलेल्या या धर्मांतराची चर्चा सध्या देशभर होते। मागे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला होता। तेव्हाही धर्मांतराच्या चर्चांना पेव फुटलं होतं। इतिहासात ज्यांचा प्रतिशिवाजी म्हणून उल्लेख केला जायचा अशा नेताजी पालकर यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते। ते स्वराज्यात परत आल्यावर महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू करून घेतले होते। या सगळ्या घटनांमुळे धर्मांतरांचा विषय पुन्हा पुन्हा चर्चेत येतो। त्यामुळे फक्त दीक्षा देऊन धर्मांतर होतं का? कायद्याने धर्मांतर कसं केलं जातं? का केलं जातं? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सर्वात आधी राज्यघटनेत धर्मांतराच्या संदर्भात काय सांगण्यात आलंय ते पाहूयात। भारताचं संविधान आपल्याला आपल्या मर्जीने धर्म मानण्याचं, तो बदलण्याचा आणि त्याचा संविधानिक मार्गाने प्रचार व प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देतं। संविधानाच्या कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय। म्हणजे ज्याची जी मर्जी आहे तो त्या धर्मात जाऊ शकतो। सोबतच कोणताही धर्म न स्वीकारता राहण्याचं देखील स्वातंत्र्य दिलंय। मग भारतात धर्म बदलायचा असल्यास काय करावं लागतं? भारतात धर्म बदलण्याच्या प्रमुख 2 पद्धती आहेत। एक आहे कायदेशीर पद्धत आणि दुसरी आहे धार्मिक पद्धत। सगळ्यात आधी कायदेशीर पद्धतीने धर्म कसा बदलता येतो त्याबाबत पाहूयात। धर्म बदलण्यासाठीची अत्यंत साधी आणि सरळ पद्धत आहे। सगळ्यात आधी एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागते, जे कोणत्याही कचेरीत किंवा वकिलाजवळ तयार करून मिळतं। या प्रतिज्ञापत्रात आपलं बदललेलं नाव आणि आपल्याला स्वीकारायचा असलेला धर्म या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करायचा असतो। सोबतच रहिवासाचा एखादा पुरावा जोडावा लागतो। या प्रतिज्ञापत्राची नोटरी केली की पहिला टप्पा पूर्ण होतो। यानंतर दुसऱ्या टप्प्यात एखाद्या राष्ट्रीय दैनिकात आपला धर्म बदलल्याची जाहिरात द्यावी लागते। तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपण धर्म आणि नाव हे बदललंय हे सरकारी दप्तरी नोंदवावं लागतं। त्यासाठी गॅजेट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो। प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं गॅजेट ऑफिस असतं। अनेक वेळा हे ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच असतं। इथे आपण धर्म बदलण्यासाठी तयार केलेलं प्रतिज्ञापत्र, पेपरमध्ये दिलेल्या जाहिरातीचे कात्रण आणि 2 पासपोर्ट साईज फोटो जोडून अर्ज भरून द्यायचा। यानंतर धर्म बदलावर सरकारी मोहर उमटण्याची वाट बघायची। हा वेटिंग पिरियड कमीत कमी 60 दिवसांचा असतो। यानंतर तुमचं नवीन नाव आणि धर्म गॅजेटेड होतं। यानंतर तुमच्या धर्मांतराला सरकारी मंजुरी मिळते। आता पाहूयात धार्मिक पद्धतीने धर्म कसा बदलला जातो। ही पद्धत ज्या त्या धर्माप्रमाणे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागाप्रमाणे बदलत जाणारी आहे। याच्यात प्रत्येक धर्माच्या धार्मिक स्थळावर आणि संस्थांवर आपापल्या हिशोबाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। सांस्कृतिक विविधतेमुळे या पद्धती वेगवेगळ्या आहेत। म्हणजे जी पद्धत उत्तर भारतात लागू पडते तीच पद्धत दक्षिण भारतात लागू होत नाही। तसंच वेगवेगळ्या धर्मानुसार ही पद्धत वेगळी ठरते। आधी पाहूयात हिंदू धर्मातील पद्धतीबद्दल। जर कोणाला हिंदू धर्माचा स्वीकार करायचा असल्यास त्याची अधिकृतरित्या सुविधा प्रत्येक मंदिरामध्ये उपलब्ध नाहीये। उत्तर भारतातील काही मंदिरातील पुजारी सांगतात शुद्धीकरण संस्कार करून संबंधित व्यक्तीला हिंदू धर्मात परावर्तित केले जाऊ शकते। तर संस्थानिक स्तरावर विश्व हिंदू परिषद आणि आर्य समाजाच्या काही मंदिरामध्ये हिंदू धर्म स्वीकारण्याची सुविधा आहे। इथे जाऊन कोणत्याही व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली त्याच्यासाठी एक पूजा पद्धत ठरवून दिली जाते आणि त्याचं पालन करून कोणताही व्यक्ती हिंदू धर्म स्वीकारू शकतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागे घरवापसी नावाचा कार्यक्रम राबवला होता। यात ज्या हिंदूंचं जबरदस्ती किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर करण्यात आलं होतं त्यांना पुन्हा हिंदू धर्मात सहभागी करून घेण्यात येत होतं। आता पाहूयात इस्लाम धर्म स्वीकारण्याची काय पद्धत आहे। इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अशी ठराविक प्रक्रिया नाहीये, पण स्थानिक पातळीवर मशिदींमध्ये याची व्यवस्था असते। जर कोणी इस्लाम धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला कलमा वाचावा लागतो। त्यानंतर मशिदीचा मौलवी संबंधित व्यक्तीला नमाज आणि अजान संबंधित माहिती देतो। इस्लामच्या जाणकार व्यक्तीने आम्हाला सांगितलं की आधीच्या काळात व्यक्ती इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याची इच्छा व्यक्त करायचा तेव्हा संबंधित व्यक्तीला मशिदीमध्ये मौलवी तक्रीरच्या दरम्यान धर्मासंबंधित मूलभूत गोष्टी सांगायचे आणि त्याचे आचरण करून संबंधित व्यक्तीने इस्लाम स्वीकारल्याचे अधिकृतरित्या जाहीर करायचे। पण अलीकडच्या काळात असे धर्मांतर वादग्रस्त ठरू शकते, त्यामुळे लोक हा मार्ग स्वीकारत नाहीयेत। आणखी एक गोष्ट म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मशिदीमध्येच जावं लागतं असं नाहीये। घरातही प्रार्थना करून इस्लाम धर्म स्वीकारला जाऊ शकतो। यानंतर शीख धर्म स्वीकारण्याच्या पद्धतीबाबत जाणून घेऊयात। शीख धर्म स्वीकारण्याच्या पद्धतीमध्ये जवळच्या कोणत्याही गुरुद्वारात जाऊन तिथल्या ग्रंथीशी संपर्क साधायचा आणि त्यांना शीख धर्म स्वीकारण्याबाबत आपली इच्छा असल्याचं सांगायचं। यानंतर तो संबंधित व्यक्तीला शीख धर्माच्या संबंधित काही मूलभूत गोष्टींची माहिती देतो
आणि त्यांचं पालन करण्याची माहिती देतो. केस वाढवणे आणि कडा धारण करणे ही सुरुवातीची प्रक्रिया असते. जेव्हा ग्रंथींच्या लक्षात येईल की संबंधित व्यक्तीने शीख धर्माच्या मूळ संकल्पनेला समजून घेतलंय, तेव्हा अमृत छकना प्रक्रिया सुरू होते. याला गुरुद्वारामध्ये पंचप्यारे पुरी असं म्हणतात. यानंतर शीख धर्म धारण करणाऱ्या व्यक्तीला कच्छा, कृपान आणि कंघी हे धारण करण्यासाठी दिलं जातं. शीख धर्म स्वीकारण्याची ही एक प्रकारची सामाजिक पद्धत आहे. आता पाहूयात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबत काय पद्धत आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये सुरुवातीपासूनच असं मानलं जातं की कोणतीही व्यक्ती जन्मतः ख्रिश्चन नसते, तर त्याला ख्रिश्चन बनण्यासाठी बाप्तिस्माच्या प्रक्रियेतून जावं लागतं. कोणत्याही जवळच्या चर्चमध्ये जाऊन ख्रिश्चन होण्याची इच्छा तेथील फादरला दिली की फादर संबंधित व्यक्तीला धर्माच्या काही मूलभूत गोष्टी आणि त्याची प्रॅक्टिस करण्यास सांगतात. जेव्हा फादरला खात्री पटते की संबंधित व्यक्तीने आपण दिलेले धर्माचे ज्ञान आणि संकल्पना समजून घेतली, तेव्हा त्याचा बाप्तिस्मा पूर्ण होतो. या खास विधीनंतर औपचारिक पद्धतीने धर्म ग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर चर्चमध्ये धर्मात आलेल्या व्यक्तीची नोंद ठेवली जाते. जर कधी गरज लागली तर चर्चकडून धर्माचे प्रमाणपत्र देखील दिलं जातं. हे झालं धर्मांतराबाबत. मात्र आता धर्मात परत यायचं असल्यास किंवा घरवापसी करायची असल्यास काय प्रक्रिया आहे? या बाबतीत प्रत्येक धर्म थोडासा संवेदनशील आहे. याबाबत आम्ही चारही धर्मांशी संबंधित अभ्यासकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं होतं की आधी एका धर्माला सोडून द्यायचं आणि पुन्हा त्याच्यात परत यायचं हे सामाजिक दृष्टीने काहीसं अडचणीचं ठरू शकतं. परंतु आता विविध धर्मातील वेगवेगळ्या संस्था धर्मवापसी किंवा घरवापसी संदर्भात काम करतायत. या संस्था स्वतः याबाबत मेळावे घेऊन घरवापसीसाठी प्रयत्न करतायत. पण कायदेशीर पद्धतीने धर्मवापसी करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. धर्मात परत येण्याची अशी वेगळी पद्धत नाहीये. धर्मांतरासाठी जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया धर्मात परतणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होते. महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्म बदलल्यानंतर जातीचं काय होतं. संविधानानुसार तुम्ही तुमचा धर्म बदलू शकता, पण जात बदलण्यासाठी कोणतीही तरतूद नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीने शीख धर्म स्वीकारला तर त्याला सरकारी पातळीवर अनुसूचित जाती म्हणून मिळणाऱ्या सगळ्या सुविधा मिळत राहतील. या संदर्भात 2012 साली पंजाबच्या भदौर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार मोहम्मद सादिक यांची आमदारकी कायम ठेवली होती. सादिक यांचा जन्म डूम समाजात झाला. पंजाबमध्ये त्यांना एससी स्टेटस आहे. परंतु सादिक यांनी शीख धर्म स्वीकारला. शीख धर्मात जात नाहीये, परंतु सादिक भदौर या एससी राखीव मतदारसंघातून निवडून आल्याने हायकोर्टाने त्यांची आमदारकी रद्द केली होती. मात्र धर्म बदलला म्हणून जात बदलत नाही असा निवाडा सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात दिला होता आणि सादिक यांची आमदारकी कायम ठेवली होती. आता यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मांतरे का केली जातात. बहुसंख्य धर्मांतर ही बळजबरीने किंवा पैशाच्या लोभाने घडवून आणलेली असतात. ख्रिश्चन व इस्लाम धर्माच्या इतिहासात जबरदस्ती, सत्तेचे दडपण, प्रलोभन व अनेक वेळा युद्ध या प्रकारच्या साधनांनी धर्मांतर घडवून आणण्याचे पुष्कळ पुरावे सापडतात. ख्रिश्चन व इस्लाम धर्मांमध्ये समाविष्ट झालेले अनेक हिंदू लोभाने किंवा बळजबरीने धर्मांतरित झालेले आढळतात. पोर्तुगीजांनी शस्त्राच्या धाकाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर शेकडो हिंदूंना ख्रिश्चन केले. 8व्या शतकापासून भारतात मुसलमानांनी अनेक हिंदूंना बळजबरीने मुसलमान होण्यास भाग पाडले. मुसलमान लोक सत्ताधारी असल्याने त्यांनी अनेकदा गुन्हेगारांनी मुसलमान धर्म स्वीकारल्यास शिक्षा मिळणार नाही अशी प्रलोभने दाखवून देखील धर्मांतरे घडवली. परंतु या सर्वापेक्षा वेगळं धर्मांतर आहे बुद्धिपूर्वक धर्मांतर. बुद्धिपूर्वक धर्मांतराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी केलेला बौद्ध धर्मातील प्रवेश. त्यांच्यासोबत तसंच त्यांच्या नंतर देखील त्यांच्या हजारो अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. सध्या धर्मांतरांच्या घटना सारख्या घडत असल्याने या विरोधात कायदा करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. संपूर्ण देशभरात धर्मांतर बंदीचा कायदा नसला तरी काही राज्यांनी याबाबत कायदे केलेत. देशभरात 11 राज्यांनी सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदे केलेत. यामध्ये बळजबरीने, प्रलोभनाने किंवा फसव्या मार्गाने धर्मांतर केल्यास विविध राज्यात किमान 1 ते कमाल 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. याशिवाय दंडही आकारला जाऊ शकतो. ओडिसा, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा केला. 2006 साली तामिळनाडूने याबाबत कायदा केला होता, परंतु ख्रिश्चन समाजाच्या विरोधानंतर तो रद्द करण्यात आला. आता महाराष्ट्रात देखील धर्मांतर बंदी कायदा करण्याची मागणी केली जाते. यासाठी मागे राज्यभरात हिंदू जनजागरण मोर्चे काढण्यात आले होते. याद्वारे लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही विधिमंडळात दिली होती. याशिवाय सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील सक्तीच्या आणि बेकायदेशीर धर्मांतराविरोधात मोठी मोहीम उघडण्याची घोषणा सप्टेंबर महिन्यात केली होती. त्यामुळे देशभरातही लवकरच सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मांतराबाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.